पुणे शहर आणि परिसरात पाणी कपातीच्या काळामध्ये पिण्याचे पाणी वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलावांवर वापरता येणार नाहीये, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं हा इशारा दिलाय। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरची वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनानं कडक पावलं उचललेली आहेत आणि प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी आलेली वाहनंही 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ लेनमध्ये उभी राहिली तर 500 रुपयांचा दंड आकारण्याचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवण्यात आला। या प्रस्तावाला मंजुरी मिळताच नियम लागू होणार। पुणे शहरामध्ये अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत गेल्या 15 दिवसांमध्ये 17 आरोपींना अटक केलेली आहे। या कारवाईमध्ये 12 गावठी पिस्तुलं आणि 13 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत आणि 10 गुन्हे दाखल झालेले आहेत। नाशिककरांवरचं पाणी टंचाईचं संकट आता आणखी गडद होणार आहे। पुढच्या आठवड्यापासून पाणी कपात होण्याची शक्यता आहे। आठवड्यातून 1 दिवस पाणी कपातीची शक्यता आहे। पाणी काटकसरीनं वापरण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या। नाशिक जिल्ह्यामध्ये खरीप पेरण्या रखडल्या, त्यामुळे पेरण्या आतापर्यंत 0% झालेल्या आहेत। पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी पेरणीबाबत सावध झालेत। घाईघाईनं पेरणी न करण्याचं कृषी विभागानं शेतकऱ्यांना आवाहन केलं। नाशिक त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी भरणाऱ्या कुंभमेळ्याचा समन्वयक म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी यांच्या सहीनं नियुक्तीचा आदेश निघाला आहे। मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश आता शासनानं दिलेत आणि जायकवाडीतून पाण्याचे सगळं आवर्तन हे बंद केलेलं आहे। उद्योगांची पाणी कपात भविष्यातल्या परिस्थितीवर अवलंबून असेल असंही प्रशासनानं सांगितलं आहे। मराठवाड्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मराठवाड्यामध्ये सध्या 421 टँकरनं पाणी पुरवठा होतो आहे आणि जून संपत आलेला असून समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे टँकरच्या पाण्यावरच ग्रामीण भागाची तहान भागते आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक शाखेची तपासणी मोहीम सुरू आहे आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि प्रवाशांची उद्धटपणे वर्तणूक करणाऱ्या रिक्षाचालकांना चाप लावण्यासाठी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे। 7 तासामध्ये 1167 बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा हा बडगा उगारला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्व मोसमी पावसाची प्रतीक्षा लागू नये। शहरामध्ये ढगाळ वातावरण आहे उकाड्यामध्ये, त्यामुळे प्रचंड वाढ झाली। 16 आणि 17 जूनला शहरामध्ये कोंदट आणि कमालीचं दमट असं हवामान कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय। त्यामुळे नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागणार आहे।